नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून शेंगदाणे घेतले। आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी कढई ठेवले, त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालायचे आहेत। आता मध्यम आचेवर आपल्याला शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवर बघा मी 6 ते 7 मिनिट हे शेंगदाणे चांगले भाजून घेतले आणि शेंगदाणे मस्त भाजलेले आहेत। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यांना काढून घ्यायचे आहे। आता इथे मी एका ताटामध्ये हे शेंगदाणे काढून घेतले। आता त्यांना असं पसरवून ठेवायचे आहे आणि संपूर्ण थंड करून घ्यायचे आहे। शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत। हे बघा असं चोळायचं आहे त्यांना, म्हणजे पटकन साली निघतात। आता सगळ्या शेंगदाण्यांच्या साली काढून झाल्या। आता ह्यांना मी एका सुपामध्ये घेऊन ह्याच्या साली पाखडून घेते। मी शेंगदाणे चांगले पाखडून घेतले आणि शेंगदाणे बघा मस्त असे स्वच्छ झालेत। आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सोलून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत। आता मिक्सरमधून ह्यांना बारीक फिरवून घेऊया। इथे बघा शेंगदाणे चांगले फिरवून झालेत आणि त्याचा मस्त असा बारीक कूट झाला आहे। आता हा शेंगदाण्याचा कूट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता इथे मी ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे, तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे। आता हा गूळ आणि हा शेंगदाण्याचा कूट चांगला एकजीव करून घेऊया। गूळ आणि शेंगदाण्याचा कूट चांगला मिक्स करून घेतला तर तरीसुद्धा ह्याच्यामध्ये बघा गुळाचे खडे लागत आहेत। पण आता आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यातलं अर्धं मिश्रण घालायचं आहे आणि हे मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। जास्त फिरवायचं नाही आहे, नाहीतर शेंगदाण्याला तेल सुटेल, म्हणून अगदी थोडं फिरवून घ्यायचं आहे। हे बघा थोडंसं मी हे फिरवून घेतलं आणि गूळ आणि शेंगदाण्याचा कूट मस्त असा एकजीव झालेला आहे। आता बाकीचं सुद्धा असंच सगळं फिरवून घेऊया। आता इथे मी सगळं मिश्रण फिरवून घेतलं आणि बघा मस्त असे लाडू वळायला मिश्रण तयार झालेलं आहे। आता जेवढा लाडू हवा आहे तेवढं मिश्रण हातात घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे लाडू वळवून घ्यायचे आहे। बघा अगदी सहज आणि पटकन लाडू वळला जातो आहे। ह्याच्यामध्ये अजिबात तूप वगैरे घालायची गरज नाही आहे। हे बघा पटकन असा लाडू वळून झालेला आहे आणि मस्त असा गोल गरगरीत झालेला आहे। आता उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे लाडू अशाच प्रकारे बनवून घेऊया। इथे आपले सगळे लाडू बनवून झाले आणि लाडू बघा मस्त झालेले आहेत आणि हे लाडू बनवण्यासाठी अजिबात खटपट नाही आहे, पटकन बनवून होतात। असे लाडू जर तुम्ही बनवून ठेवलेत तर मुलं बघा अधूनमधून खायला मागतात, तेव्हा एखादा लाडू त्यांच्या हातावर पटकन देता येतो। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।